त्याच्यामध्ये वसईमध्ये टोटल 3,54,908 मतदार होते. 70.20% जे आहेत 2,49,157 मतदारांचे जे फॉर्म्स आहेत ते डिजिटाईज झालेले आहेत. उरलेले आहेत त्याच्यामध्ये 29.79% जे आहेत 1,05,743 मतदार आहेत. ड्राफ्ट एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर जे मतदार राहिलेले आहेत ॲनॉमलीज त्यांच्या सुनावण्या होतील आणि नव्यानं फॉर्म नंबर 6, 7, 8 वगैरे जे आहेत ते भरून ऑनलाईन फॉर्म भरून प्रोसिजर चालू आहे. वसईमध्ये एकूण 3 मतदारसंघ येतात. त्याच्यामध्ये 133 वसई विधानसभा मतदारसंघ आहे, 132 नालासोपारा आहे आणि 131 आहे तो बोईसर आहे. त्याच्यामध्ये वसईमध्ये टोटल 3,54,908 मतदार होते. त्याच्यापैकी आपण त्याचे 70.20% जे आहेत 2,49,157 मतदारांचे जे फॉर्म्स आहेत ते डिजिटाईज झालेले आहेत. उरलेले आहेत त्याच्यामध्ये 29.79% जे आहेत 1,05,743 मतदार आहेत. त्यांचं जे आहेत ते अनकलेक्टेबल फॉर्म्समध्ये ते येतात. त्याच्यामध्ये हे झालं वसई विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आणि 132 नालासोपाराच्या अनुषंगाने टोटल 6,62,057 मतदार होते. त्यापैकी त्यांचं डिजिटायझेशन झालेलं आहे ते 53.64 एवढं झालेलं आहे. म्हणजे टोटल 3,55,101 मतदार जे आहेत त्यांचं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये 46.36% म्हणजे 3,06,956 मतदार जे आहेत त्यांचे फॉर्म्स आहेत ते अनकलेक्टेबल आहेत. आणि बोईसरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या बोईसर मतदारसंघाचे एकूण मतदार जे आहेत ते आहेत 4,38,287. त्यापैकी त्यांचं डिजिटायझेशन झालेलं आहे 65.64%. म्हणजे 2,87,706 मतदार जे आहेत त्यांचं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि अनकलेक्टेबल फॉर्म जे आहेत ते 34.36% आहेत. 1,50,581 एवढे मतदार जे आहेत त्यांचे फॉर्म्स अनकलेक्टेबल आहेत. सर, जे अनकलेक्टेड फॉर्म आहे ते समजा आता परत त्याला आपण शोधण्याचा BLOच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहात की कसं आहे? नाही, आता ते ड्राफ्ट प्रसिद्ध होईल. आता त्यांचे फॉर्म्स आपण हे नाही करणार, म्हणजे शोधण्याचं हे नाही होणार, कारण आपण आता बरेच परिश्रम घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत. आता पुढची प्रक्रिया कशी असणार? ड्राफ्ट एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर जे मतदार राहिलेले आहेत ॲनॉमलीज त्यांच्या सुनावण्या होतील आणि नव्यानं फॉर्म नंबर 6, 7, 8 वगैरे जे आहेत ते भरून ऑनलाईन फॉर्म भरून प्रोसिजर चालू आहे. ते कधीपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे? ते चालू राहील आता त्यांचा जो आपला निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे त्यापासून ते चालू होईल. आता ही मतदार यादी कधी प्रसिद्ध होईल? मतदार यादी 24 तारखेला प्रसिद्ध होते.